श्वास घालुनी बळकट झालो कळी काळावरी नीट केली पाय वाट भवसिंधूवरुणी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. तुकोबरा म्हणतात सगळ्यांच्या चिंता मिटवण्यासाठीच मी मृत्यूलोकात अवतार घेतलेला आहे. आणि लोकांना चिंताग्रस्त तर आहेतच. जीव हा चिंताग्रस्त नाही असं कधी होणार नाही. जो चिंताग्रस्त आहे आणि दुःखी आहे त्याला जीव म्हणतात. त्याच्या का पाठीमागे एक सरली तर दुसरी, एक सारिता तो पुढे उभे एक, दुसरं पुढं उभंच असतं. एकातून निपटता निपटता पुढे गेला की आता आम्हाला सुख मिळेल, आता आम्हाला सुख मिळेल. सुख काय डोंबाला मिळतंय? हां दादा, एक एक सारखी दुःखाचे डोंगर पुढे येतात. एक सारला तर दुसरा येत राहतो आणि याचंच नाव संसार असं आहे. पण सवय झालेली असल्या कारणाने माणसाला त्याचं काही वाटत नाही. म्हणजे खिचगंती अशी वाटत नाही, कारण माणसाला ती उचलायची सवयच झालेली असते. उलट एखाद्या वेळेस दुःख नाही आलं तर ते म्हणतं कसं तरीच झालं बरं. म्हणजे त्याला ती अशी सवय झालेली असते. म्हणजे जसे हमाल लोक आहेत त्यांना सुट्टी असली ना कसं तरीच होतं. ते म्हणले अंगच दुखतं म्हणले. ते कशामुळं? कारण दररोजचं काय चाललं आहे त्याला. तसा प्रापंचिक माणसाला ही दुःखाची सवय झालेली आहे. तुकोबराय म्हणतात तुमचे दुःख आम्हालाच सहन होत नाहीत, म्हणजे संतांना. म्हणून संतांनी अवतार धारण केले. देवापेक्षा संत भारी. म्हणजे जीवाची दुःख मिटवण्यामध्ये संतांचा मोठा हा चालू आहे. ते काय करत आहेत, सहभाग त्यांचा सगळ्यात मोठा आहे. म्हणून संतांनी अवतार धारण केले आणि जीवाची दुःख मिटवली. त्याच्यात तुकोबरायांचा अवतार हा काही विशेष अवतार आहे, कारण ती भाषा वापरली गेलेली ती अत्यंत ग्रामीण भाषेमध्ये तुकोबरायांनी लोकांना हा विषय समजून सांगितला. आणि आतून तर इतके ज्ञानी आहेत, म्हणजे असं नाही की खालच्या भाषेत बोलतात याचा अर्थ त्यांना काही कळत नाही, असं नाही. हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे. जो अधिक अवघड विषय ना तो सोपा करून सांगतो तर तो मोठा मनुष्य असतो, महात्मा पुरुष असतो. आणि जो सोपा विषय असतो तो अवघड करतो त्याला पंडित म्हणतात. सोपा विषय त्याला अवघडात इतक्या नेऊन टाकून तुकोबरायांनी काय केलं, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एरांनी व्हावा भार माथा. तुकोबरायांनी सरळ सांगितलं आम्हाला वेदाचा अर्थ माहिती आहे. वेद सगळ्यात मोठा कोण आहे? वेद आहे, सगळ्यात मोठा वेद आहे. आणि त्याचा अर्थ ज्यांनी आपल्या खालच्या भाषेत आणला, म्हणजे माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी तरी थोडी प्राकृत असल्या कारणाने कळायला कठीण आहे. पण इथे किती खाली केलं, तुम्हाला खाली जाऊन सांगितलं अहो तुम्ही ना वास्तविक पाहता परमात्मा आहात. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. आता अजून ह्याच्यापेक्षा अजून सोपी मराठी भाषा कोणती पाहिजे तुम्हाला? देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही ते देव आहात असं सांगून महावाक्याचे अर्थ खाली आणले. म्हणजे महावाक्यांना सुद्धा खाली आणलं. अहम ब्रह्मास्मी का सांगताना अहम ब्रह्मास्मी नाही म्हटले, मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारता आहे ठाऊका सभाग्य संता नाही तुझा अनेक मागुता गा. तुका म्हणे कैची किव कोठे कोठे जीव निराळा अयम आत्मा ब्रह्म. हा परमात्माच आहे. अशा प्रकारचे तुकोबरायांनी तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म हा अयम आत्मा ब्रह्म. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म ब्रह्म वर्मणेने मूर्ख वर्मणेने मूर्ख संत चरण. तेव्हा तुकोबरायांनी महावाक्य खाली आणून सांगितली. म्हणजे महावाक्य माहिती आहेत ज्यांना, मग त्यांनी महावाक्य सांगायला पाहिजे होती. यारे यारे लहान थोर गोळा करायचे महावाक्य सांगून काय फायदा. म्हणून मग महावाक्य नाही सांगितली. मग तुकोबरायांनी सांगितलं नामस्मरण. म्हणून यारे यारे लहान थोर याच्यात अधिकारी सांगितलेलं आहे की लहान थोर गरिबी असो श्रीमंत असो, वयाने लहान असो वयाने मोठा असो, कोणी का असाना, म्हणजे दरिद्री असो श्रीमंत असो, या सगळ्यांसाठी पुढे जाऊन म्हणतात याती भलती. त्याची याती बी कोणती बी असली तरी आम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं नाही. याती पदाचा अर्थ जाती असा काही ठिकाणी केलेला आहे. तर त्याची याती कारण काही ठिकाणी जसं कुणबी
वगैरे असे शब्दप्रयोग आलेले आहेत. तर कुणबी ही काय कुठली जात नाही, तर त्याच्यात याती पदाचा अर्थात तो भाग आलेला आहे. म्हणून जे समजा कृषी करतात तर त्यांना काय म्हणतात, कुणबी म्हणतात. तर त्या कुणबीमध्ये सगळे जे जे शेती करतात त्याला कुणबी म्हणण्याचा अधिकार आहे. म्हणजे तो काय ही जात नाही, ही तर ही याती आहे. म्हणजे त्याच्यात याती आली. आणि जाती मग त्याच्यामध्ये जशी असेल भिन्न भिन्न जाती तुम्हाला माहितीच आहे. आणि मग त्याच्यातही पुन्हा वर्णामध्ये बी वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, म्हणजे वेगवेगळ्या जाती वर्ण तर त्याच्यामध्ये येतात. वर्णांच्या अंतर्गत वेगवेगळ्या जाती. वास्तविक जाती भलती नारी नर असं म्हटलं. नारी असो किंवा नर. नारी म्हणजे स्त्री अथवा पुरुष अथवा बालक. लहान म्हणण्यामध्ये बालक बी येतात आणि काल म्हटल्याप्रमाणे वृद्धसुद्धा येतात. कारण इथं सुद्धा तुका म्हणे वृद्ध होती तर ने रे. परमार्थात आल्यावर वृद्धसुद्धा बघा आमचे वारकरी कसे नाचतात रस्त्याने. एकदम वयस्कर झालेले सुद्धा किती बी धोत्र खोसू नाचतात. तर ते मला असे तुम्हाला दिसतील की त्यांना काय भानच नाही राहिले, आपले नाचत राहील. तर या आनंदाला मुकू नका. तर तेव्हा उद्याचे दिवस आहे अजून, पण उद्या बी नाही संध्याकाळी मला ते बिछाण टाकावं लागेल ना, तिकडं जायला काही शक्यता आहे. तेव्हा ज्याला यायचं आहे त्यांनी बिछाणे आणून द्या 5 वाजता. येणार आहेत त्यांनी काय विचारू नका. तेव्हा तुकोबराय म्हणतात की याती भलती नारी नर. कोणत्याही जातीचा वर्णाचा कोणी आम्हाला चालतो, कारण नामस्मरण करायचं आहे. हो, तिथं कुठे यातीचा संबंध आहे का? तुम्हाला यज्ञाधिक कर्मामध्ये किंवा अन्य काही साधनामध्ये त्या ठिकाणी सिलेक्शन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग दिलेले आहेत की कोणी काय काय करायचे, काय नाही करायचे, हे त्या ठिकाणी दिले. नामस्मरण हे सगळ्यांसाठी दिलेलं आहे आणि चांगलं साधन आहे. बरं शिवाय असं आहे ना, ज्याचा अधिकार उंच झालेला असतो ना त्याला देवानेच उच्च ह्याच्यात टाकलेला असतो, म्हणून तो जन्म घेतानाच पुढं जातो. ज्याला तो खाली आलेला आहे याचाच अर्थ अधिकाराने घटलेला आहे. हे वेगळं काही सांगायची गरज नाही. किंवा आम्हाला का शूद्रवर्णामध्ये टाकलं असं कोणी जर म्हणत असेल तर ते म्हणलं शूद्रवर्णात नाही, तू तुझ्या हाताने गेलेला आहे ना. कारण वर्ण जाती कुळ ही फिक्स नाही आहे, हे बदलतात. आता जे कोणी आत्ताही वर्णामध्ये जर म्हटलं आता कोणी ब्राह्मण असेल तर तो कायमस्वरूपी ब्राह्मण नाही. मग त्या ब्राह्मण जर कायमस्वरूपी राहिला, जर ब्रह्मकर्म केलं तर ब्राह्मणामध्ये त्याचा जन्माचा अधिकार सिद्ध होईल. अन्यथा तो जर रिकामटेकडे उद्योग करत असेल, तर दुसरेच धंदे काहीतरी करत असेल, दुसरा काहीतरी चालू केलं आहे, त्याच्या आचरणात भ्रष्ट झालेला असेल, तर त्याला ब्राह्मणात राहायचा काय अधिकार आहे? त्याला पुढच्या वेळेला गच्छंती खाली टाकून पार कोण जसं असेल कर्म त्या पद्धतीने त्याला सांगता येत नाही. ते नरकाला सुद्धा जाईल म्हणजे हे तर लोकांचा जन्माचा तर विषय सोडून द्या की मानवी शरीर मिळेल का नाही मिळेल याचा, परंतु तो नरकापर्यंत खाली जाऊ शकेल तो. म्हणून असं समजायचं काही कारण नाही किंवा एखाद्या ठिकाणी आपण जर जन्म घेतलेला असेल ते कायमची वतनदारी झाली आपली, काही कारण नाही. एक शरीरापुरतं ती मर्यादित जाती गोत्र कुळ एका शरीरात. पुढच्या वेळेला ते बदललं तर बदललं. मग पुढच्या वेळेला गेला तर म्हणा येईल तो जन्म देई, भलते कुळी भलते ठाई, ते मी साकडे घाली तर नाही, हृदय होणी तो आन बजावे. तुकोबराय म्हणतात मग आमचं काही म्हणणं नाही, देवा कुठं बी नेऊन टाका, आम्हाला शूद्रात टाका, वामनात टाका, कशात बी नेऊन टाका, फक्त आमच्या मुखात नामस्मरण राहिलं पाहिजे, आमचा काही नाही. अगदी वाईट याच्यामध्ये गेल्या काही अडचण नाही, पण देवाची आठवण जर झाली तर आमच्याकडे एक ती फासपारदीन बाई होती, असे हाय का गेली कोण असतो, पण ते त्या चौरंगनाथ बाबांच्या दिंडीमध्ये ते राहायचे तिकडे केडगावला. आणि ते आमच्या बाईच्या भरची मैत्रीण होती ती. तर ते तुम्हाला असं जर तिला पाहिलं ना तर कोणी तिला फासपारदीन म्हणणारसुद्धा नाही. तर असे ते होती पासवर राहायची, पालातच राहायची, पण ते इतकी सात्विक, काय चुकून जन्म झालेला असेल ते असो, तिचे सगळे अभंग पाठ, काकडा पाठ, भजन पाठ, टाळ घेऊन भजनात मस्त नाचायची. आणि ते मग ती बायला आणायची, म्हणते काळ्या तुळशीची माळ, बोला
अशी कोण सापडेल तुम्हाला अशी? हां. आणि ते इतकी सुंदर ते सगळ्याचं तिचं भजन आणि इतका आवाज बी सुंदर होता. ते म्हटले की त्याला बोलवायचे ते भजन करायला. तिचं काय नाव हाक मारायचे ते म्हणायचे. जसे आमचे अण्णा म्हणायचे ते आमच्याकडे सुंदरबाई आहेत ना, आहेत ते अजून आपल्या दिल्लीत. आणि त्या सुंदरबाई म्हणजे त्यांचं नाव सुंदरबाई. तर तेव्हा वैदाचे आहेत ते. तर ते पण सुंदर आवाजामध्ये त्यांनी भजन म्हणावं. काय अजून काय पाहिजे हो? बोके खाणारे हे लोक, वैदाचे लोक काय करत होते? मांजरण बोकेन धरायचे गावातले खायचे. ते हे लोक एवढी बाबांची कृपा एवढी मोठी झाली, सगळे सुधरून गेले. एवढे चांगले. आणि आम्हाला अभिमान वाटतो, आम्ही वैदाच्या दिंडीत चालतो. आम्ही म्हणतात तुम्ही कुठल्या दिंडीत? म्हणजे आम्ही वैदाच्या दिंडीत. आणि मग त्याच्यामुळे काय इतकी चांगली माणसं असतील तर काय त्याच्यात. बाकी काय नुसतेच करायचे नाड नावाने मोठेन ना ह्याने मोठेन लक्षण खोटे काही कामाचे त्या हे असली माणसं काही कामाची नाही. पण मग याच्यामध्ये काय नामाचा अधिकार कोणाला दिला? सर्वांना दिलेला आहे. तुकोबराय म्हणतात या रे लहान तोर या ती भलती नारी नगर. या वर्णांचा असा विषय आहे, मागे एकदा सांगितला होता तुम्हाला की ब्रह्मदेवांच्या मस्तकातून ब्राह्मण जन्माला आला, छातीमधून क्षत्रिय जन्म झाला, पोटातून वैश्याचा आणि पायातून शूद्राचा जन्म झाला. म्हणजे ब्रह्मदेवाच्या या शरीरामधून यांच्या उत्पत्त्या झाल्यात. तर ब्रह्मदेव त्या शरीरांचा पिता माता झाला आणि त्याच्यापासून हे शरीर. आणि मग त्याच्यात चारी वर्ण चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः यांची उत्पत्ती झाली. आणि मग त्यांच्यामध्ये ज्या वेळेला उत्पत्ती करून हे वर्ण सोडून देण्यात आले, त्याच्यात वर्णसंकर झाला. वर्णसंकर होऊन जातींच्या उत्पत्त्या झालेल्या आहेत. जाती स्वतंत्र नाही झाल्या. मग त्याच्यामध्ये माझ्याकडे ते ग्रंथ आहे, पण ती लयच किचकट आहे. त्याच्यामध्ये ब्राह्मण पुरुष, क्षत्रिय स्त्री यांच्यापासून एक जाती निर्माण झाली. क्षत्रिय पुरुष, वैश्य स्त्री त्यांच्यापासून झाली. वैश्य स्त्री, वैश्य पुरुष, शूद्र स्त्री त्याच्यापासून जात्या निर्माण झाली. त्याच्यातही खालचे वर, वरचे खाली, त्यांच्यातल्या मिक्सिंगमधून काही जात्या तयार झाल्या. तर अशा सगळ्या प्रकारच्या जात्या जी जाती ज्या आहेत आत्ता ज्या आहेत जेवढ्या आहेत ह्या सगळ्या मिक्समधून तयार झाल्या. चातुर्वर्णांचा संकर झालेला आहे आणि त्याच्यातून त्यांच्या निर्मिती झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग ब्रह्मदेवाने एकदा प्रजासृष्टी तयार झाली, त्याच्यानंतर एक नियमावली आणण्यात आली. त्या नियमावलीमध्ये धर्म टाकण्यात आला की तुम्हाला आता पुन्हा वर्णसंकर करता येणार नाही, असा नियमावली आली. त्या जातीमधल्या लोकांनी मग त्यांचं जे म्हणजे कौटुंबिक ज्या गोष्टी आहेत त्यांनी त्या पाळायच्या, असा नियमावली आली. म्हणजे मग त्याच्यानंतर संकर नाही करायला सांगितला आणि केला तर त्याच्यावर पाप सांगितलेलं आहे. मग त्या संकराचं पाप तयार होतं आहे. म्हणून मग मग राहिलं तर चांगलं आहे. नाथ महाराजांनी याची संगती उत्तम सांगितली. काय वर्णसंकर घडेल पुढे. वर्णसंकर घडेल पुढे. या लागे वेदे चोखडे वर्णाश्रम पाडे विभाग केले. विषयावरी सहज वासना या लागे वेदे चोखडे वर्णाश्रम पाडे विभाग केले, असं भागवतामध्ये आलं ना. तर पुढे वर्णसंकर घडेल या लागी वेदे वर्णाश्रम पाडे विभाग केले. आणि मग त्याच्यामधून सांगितलं की बा त्यांनी थांबायचं त्यांच्या यातीमध्ये, गोतामध्ये, कुळामध्ये. त्याच्यामुळे काय होईल? काय नाही. मग त्याच्यात आताच विषय झाला ना, इतुले करी भलत्या बरी परद्रव्य परणारी. मग परद्रव्य परणारी तर त्या काय ना शकुंतला ना, शकुंतलेची एक कथा येते. शकुंतलेचा पती काय नाव? राजा होता तो राजा. तर त्याने तो आणि हे कोणत्या ऋषीची मुलगी होती ती. शकुंतला ही ऋषीची. तर ती ऋषी ब्राह्मण आणि ती शकुंतला मुलगी होती. आणि तिच्या वेळेला तो राजा, त्याचं नाव विसरलो मी, दुष्यंत आणि शकुंतला, बरोबर. तर त्या दुष्यंता हा शिकार करत त्या ठिकाणी आश्रमात आला पाणी पिण्यासाठी. तर त्याची नजर शकुंतलेवर गेली
तर शकुंतलेवर गेल्यावरती तर त्याच्यामध्ये चित्तवृत्ती त्याची बदलली. मग त्याने असं असं सगळं विचारलं तर ते म्हटले, त्या शकुंतलेला म्हटले, शकुंतलेविषयी विचारलं तर ते म्हटले असं होणार नाही. म्हणजे हे कोण आहे? तर तो असा म्हटला की ही ब्राह्मण कन्या नाही, कारण माझी चित्तवृत्तीच तिकडं का गेली. की जर ब्राह्मण कन्या असती तर माझी चित्तवृत्ती जायला नाही पाहिजे. आणि ज्या अर्थी तर मग त्याच्यानंतर मग ते ज्या वेळेला ऋषीमुनी आले, त्यांचा विवाह झाला पुढे, असं आहे ते. तर ते ऋषीमुनी आले, मग त्यांना विचारले का हो ही मुलगी कोणाची, ही मुलगी तुमची नाही. ते म्हटले बरोबर आहे. तर ती त्यांना कुठेतरी सापडलेली होती आणि त्यांनी तिचा सांभाळ केल्यामुळे ती तिचा माझा बाप आहे बाप आहे बाप आहे म्हणून ती झाली, ती तसंच झाली. ते म्हणजे त्यावेळेला याचा अर्थ असा की त्या वर्णाश्रमात राहणाऱ्या माणसांनी त्यांनी काय करावं, त्यांच्या ह्याच्यात, म्हणजे मग त्याच्यामुळे काय होईल, विषय खवळणार नाही, चित्तवृत्ती खवळणार नाही. ते म्हणजे नाही बा हे आपल्या गोतातली नाही, कुळातली नाही, तिच्याकडे कशाला पाहायचं. आणि त्याच्याकडे पाहत असेल त्याची वृत्ती खराब झाली. आज अशी अवस्था झाली की वर्णसंकर मोठ्या प्रमाणावरती झाला. मग त्याच्यामुळे त्या विषयाच्या पाठीमागं जगत चाललेलं आहे. खवळली या विषयीचा आडे वर्णसंकर घडेल पुढे, हे जाणून या वेदे चोकडे वर्णाश्रम पाडे विभाग केले. नाथ महाराज सांगतात तसा. म्हणून आज तीच परिस्थिती, खवळलेली या विषय चाडे, काय कोणी कोणाकडे काय जुमानत नाही. आणि पुढे जगात, कारण हे नाशाकडे चाललेलं जगत आहे, त्याच्यामुळे हे बरोबर आहे असंच जात आहे, होणार आहे की ऐका कलीचे महिमाना, असत्याशी रिजले जना, पापा देते अनुमोदना, करती हेळण संतांचे. जसं संत सांगतात की हे कलीचं महिमानच आहे की बाबा पापालाच अनुमोदन लोक देतात आणि त्यांचा नाशसुद्धा त्याच दिशेने होणार आहे. म्हणून मग त्याच्यात आपल्या यातीचा खराब जरी असला, काय माऊलींच्या ओवेत त्याला एखादी कुरूप जरी स्त्री असली तरी ती कुली नाही ती, आणि तिचा स्वीकार करावा. बाकीच्या फार दिसायला आगा सुंदर या जरी फार सुंदर असल्या, काय मातीत घालायचं त्याला. हां माऊलींच्या ओवेत पाहून घ्या, सगळं दिलंय माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये. तर त्याच्यात जे आहे, मग त्याच्यामुळं काय होईल, काही नाही आहे. ते विषय हे केवळ गृहस्थाश्रमामध्ये बी नियमात दिलेले आहेत. असं नाही की तुम्हाला मोखार सोडून दिलेलं आहे, तिकडे गृहस्थाश्रमात प्रवेश करा आणि मोखार विषय भोगा, असं नाही आहे. तर त्याला नियमान दिलेलं आहे आणि त्या नियमात जर असेल तर त्याला आणलंय विषय त्यागाते समान, विधीने सेवन, विषय त्यागाते समान. तेव्हा जो कोणी विधीने विषयाचं सेवन करतो तो तसा. चला, एवढा सगळा विषय कशासाठी सांगत होतो मी, तर याती वर्ण, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शास्त्राने का केल्या असं मलाच पूर्वी वाटायचे, कारण माझं अध्ययन नव्हतं त्या काळात. मला अशा अनेक शंका होत्या की बा हे असं का केलं, सगळे लोक एकत्र ठेवायला पाहिजे आणि मग सगळे लोक एकत्र न करता याचा जो नियंत्रण आहे त्यांनी असं का केले असेल बरं. तर याचं कारण काय, बरोबर आहे की त्याच्या याच्यामध्ये त्यांनी सिस्टीममध्ये राहावं त्या, आणि सिस्टीममध्ये राहिला तर आपल्याला मानवी शरीर कशासाठी, संसार करायला का मोक्षाला, हे आधी ठरवा. आणि तुम्हाला जर वाटत असेल संसारासाठीच दिलं आहे त्याच्यामुळे कशाला भेदाभेद करायचे, तर मग तो खुशाल नरकाला गेला तरी त्याच्याविषयी आपली काही म्हणणं नाही. कारण त्याचं जर अधोगतीलाच जायचं आहे तर तिथं काय विषय आहे. तेव्हा एखाद्याने असं ठरवलं आपलं वाटोळच करायचं आहे, त्याला कोण रोखू शकतं तेव्हा. म्हणून शास्त्राच्या नियमात राहून जो कोणी वर्तन करेल, बरं त्याच्यात संबंध तरी किती येतो, संबंध किती आला, फक्त गृहस्थाश्रमापुरता संबंध आलेला आहे, नाहीतर बाकीचा यांचा कुठं असा नाही की एखादी वर्ण किंवा जाती कनिष्ठ आहे आणि वरिष्ठ आहे म्हणून त्याचा द्वेष करावा. हे शास्त्रात कुठं सांगितलेलं आहे. लोकांनी मोखार जोडाजोडी करून टाकली पुढे. आणि कोणते कनिष्ठ जरी असला, समजा एखादा शूद्र असला, मग त्याचा काय द्वेष करायला सांगितलं आहे का,
नाही, हे द्वेष कोणी परंपरा सुरू केल्या तर या मूर्ख लोकांनी कोणीतरी त्याच्यामध्ये टाकलं. येणार आहेत पुढे. तुकोबराय म्हणतात नाही ना, त्यांचा द्वेष का हो, त्यांचा नाथ महाराजांनी त्या एका शूद्र महिलेचं ते बालक होतं आणि ते वाळवंटामध्ये त्याचे पाय भाजत होते. ते त्याच्या आई मागं आलं, ते तिकडंच राहिलं आणि ते नाथ महाराजांनी त्याला काय केलं, उचलून घेतलं, कडेव घेतलं, त्याचं ते उपारण्याने नाक पुसलं आणि त्याला सगळं केलं. का हो, हे त्यावेळेस त्या लोकांना नाही पटलं ते. त्याने ते नाथ महाराजांना किती बी बोलले असतील त्याच्यावर. ते नाथ महाराजांनी त्याला उचलून त्याच्या घरी नेऊन दिलं, सगळं करून दिलं. तर ते जीव हे प्रत्येक देवच आहे, याच्यात काही शंका नाही. पण मग याच्यामध्ये असं का नाही केलं, मग त्यांनी संकर करून टाकायला पाहिजे होता, असा अर्थ नाही होत. तर त्याच्यामध्ये हे की द्वेषबुद्धी नको, सर्व समान असले पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. आणि प्रेमाने वर्तन झालं पाहिजे. त्याच्यात कनिष्ठ भाव यातीवरून फक्त इतकाच ठरतो की मग त्याच्यात आता यातीमध्ये बी लहान थोर भाव दिलेला आहे का नाही. एखादा ब्राह्मण आला तर क्षत्रियाने उभं राहायला पाहिजे का नाही, हा नियम दिलेला आहे. त्याने काय ब्राह्मण असला पाहिजे बरं का, हेही लक्षात ठेवा. कारण आत्ताच्या गोष्टीमध्ये हा घोटाळा चालू झाला. म्हणून किंवा त्याच्यापेक्षा यातीने श्रेष्ठता असेल तर त्याला अडचण नाही, मान्यता आहे. पण नुसती यातीची मान्यता नाही, कारण कनिष्ठ ऋषीमुनी झालेले दिसत आहेत. म्हणजे हे जे शूद्र आहेत ना, त्याच्यामध्ये सुद्धा मातंग ऋषींसारखे श्रेष्ठ ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत की ज्यांनी उपदेश केला. किंवा वेदामध्ये रैक्वाची एक कथा येते. हा रैक्व गाडी वाहणारा एक साधारण हा होता, गाडी वाहन होता आणि त्याने क्षत्रिय राजाला ब्राह्मणाला उपदेश केलेल्याचे उदाहरणं आहेत. त्याच्यापेक्षा खाली जाऊन तुम्हाला त्या दिवशी मी जरा व्याधाचे त्या धर्मव्याधाची कथा सांगितली होती, ऐकले आहे ना लक्षात. धर्मव्याध हा मांस विक्रीचा धंदा करणारा होता, त्याने ब्राह्मणाला उपदेश केला. असं कसं का होऊ शकतं. म्हणून हे याती आणि वर्ण हे मोक्षासाठी फेल आहे. आणि ते तर जाती वर्ण कुळ हे अवघेची आकारण असं माऊली ज्ञानवराय म्हणतात की कशासाठी मोक्षाचा विचार करायला गेले तर त्याचा नाही, मग व्यवस्थेचा विचार करणार. व्यवस्था वेगळी आणि मोक्ष वेगळा आहे, याच्यासाठी दिलेलं आहे. त्याला मग तुकोबरायांनी म्हणून सगळ्यांना एकत्रित केलं. नाही तर तुकोबरायांच्यावर दोष नसता का लागला. या हो या ती कुलभय यारे यारे लहान तोर याती भलती नारी नर करावा विचार. बरं, याती भलती नारी नराचा विचार कोणी केला, वेदांनी केला, संतांनी नाही केला, वेदांनी केला. आम्ही सांगतो ती नीट ऐकत जा. तेव्हा यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. पण यांचा विचार कोणी केलेला आहे, वेदामध्ये याचा विचार आला. वेद त्रिवर्णाच्या पाठी गेला अशा ओव्या येतं की त्याच्यात एकाला सोडून दिला, त्याच्यातही स्त्रियांनाही नाकारलं त्या वेदाने. हे माहिती का तुम्हाला, तुमच्या हातात आता ग्रंथ आले म्हणून. पण तो त्रिवर्णाच्या लागला कामी, तर त्या अशा प्रकार झाला. आणि एवढंच नाही तर स्त्रियांनाही अधिकार नव्हता, स्त्रियांना आणि शूद्रांना वजा केलं होतं असं त्याच्यात येतं. पण त्याच्यात काही श्रुत्या बी अशा आलेल्या आहेत, जशा अथर्ववेदातल्या काही श्रुत्या आहेत की ज्याच्यामध्ये तसा उल्लेख नाही आहे. पण मग असं सगळं झालं कशामुळं, तर त्याचे अर्थ चुकीचे लावले गेले आणि तो लोकांसमोर वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली थाटणी त्याची, तर त्याच्यामुळे झालं. शिवाय अजून एक दुसरा भाग आहे, आपण सध्या कलियुगात आहोत आणि जी मागची युगं झालेली तर त्याच्यातल्या व्यवस्था वेगळ्या होत्या. म्हणजे अगदी सत्ययुग, म्हणजे सत्ययुगाची व्यवस्था भिन्न होती. त्यानंतर म्हणजे कृतयुगाची, त्रेता, द्वापार आणि आता आपण कलित आहोत. तर प्रत्येक युगात व्यवस्थाही बदलल्या जातात. चला, तर मग याती भलती नारी नर हा दोष तुकोबऱ्यांच्यावर लागत नाही. याचं कारण ते आम्ही नामाचे धारक असं म्हटले. शेवटचं टोक महत्त्वाचंच आहे की आम्ही नामाचा प्रसार करतो, आम्ही दुसरं काही लोकांना सांगत नाही. आणि मग नामाच्या प्रसाराने लोकांची काय होईल, उत्कर्ष होऊन जाईल, त्यांची प्रगती होईल आणि आपोआप त्यांची प्रगती झाल्यावर ते पुढच्या जन्मात कुठे होतील जातील, ते वरती जातील, त्यांनाही अधिकार प्राप्त होऊन जाईल आणि ते मुक्तीला जातील. तर तेव्हा
तुकोबरायांनी अशा यारे यारे लहान तोर याती बोलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कास घालोनी बळकट झालो कळी काळावर नीट केली पाय वाटत भव सिंधूवरणी यारे यारे लहान तोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. तुकोबराय म्हणतात तुमच्यासाठी मी वैकुंठावरून आलेलो आहे आणि वैकुंठाचा शिक्का मारलेलं पत्र घेऊन आलेलो आहे. नुसतं असं नाही आलो की मोकार आलो. म्हणून एकंदर शिक्का असं म्हटले शेवटला. वैकुंठ शिक्क्याला किंमत असते ना. शिक्का जर नसेल त्याच्यावरती तर ते काय ते म्हणले सही शिक्का करून आणा. पांडुरंग आम्ही तिकडून वरून आलो आणि मग वरून काय घेऊन आले पत्र घेऊन आलो आहे. तेव्हा तुम्ही असं करा. तुकोबरायांनी काही भाग प्रतिपादन केला आणि विशेष करून सर्वांसाठी जो भाग सांगितलेला आहे तो नामचिंतनाचा दिलेला आहे. तेव्हा तुम्ही नाम घेणं हे कमकुवत समजू नका. तर नाम घेतानासुद्धा कास घालोनी बळकट. कारण त्याच्यासुद्धा कोणतंही साधन हे परिपूर्णतेला तेव्हा जातं जेव्हा त्याचा तो साधन करणारा अंगीकार करत असतो. तर त्यांनी तो अंगीकार न करता नुसतं साधन सामान्य रीतीने साधन केलेलं कोणाला फलीभूत होत नाही. नामाची शक्ती नाही असं नाही. नामाची शक्ती नामीलासुद्धा माहीत नाही इतकी नामाची शक्ती आहे. नामीलासुद्धा त्याचं कल्पना नाही. पांडुरंगाला माहीत नाही पांडुरंगाच्या नावात काय शक्ती. की आम्हाला तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी. तेव्हा त्या हनुमंतरायांचं उदाहरण सांगितलं जातं. प्रभू रामचंद्रांच्या नावाने म्हणजे राम नाव दगडावर लिहायचं आणि पाण्यात टाकायचे. त्याचा सेतू बनवायचा होता त्यांना. आणि मग ते हनुमंतरायांनी ते युक्ती केली की हनुमंतरायांनी ती नावं लिहायची टाकायची. सगळेच लोक तेच करायला लागले. ते म्हणजे बा पाण्यावर जर दगड करायचे असतील तर ते सोपं आहे म्हटले. काय नाही नाव लिहायचे ते टाकायचं. मग तेव्हा प्रभू रामचंद्रांना अहंकार झाला. ते म्हटले माझ्या नावाने दगडी तरतात. मग तुमच्या नावाने दगडी तरतात. तर प्रभू रामचंद्र म्हणले पण इथले इथे नको करायला कुठाना. नाहीतर हे जर लोकांना कळालं तर घोटाळाच व्हायचा ना. म्हणजे असे बाजूला गेले आणि बाजूला गेल्यावर ते असा दगड घेतला आणि पाण्यात टाकला. फटकन बुडाला. ते म्हणते पहिला गेला असेल व काय घोटाळा असेल. दुसरा घेतला आणि दुसरा टाकला तो बी बुडाला. आता तिसरा टाकावा पण ज्या वेळेला माणूस जसा एखादा सायकलीवरून आपटला तो असा त्याला लागलेल्याचं काही दुःख नाही त्याला. आपल्याला कुणी पाहिलं का म्हणून ते इकडं तिकडं पाहायला लागतंय. आणि मग त्याने प्रभू रामचंद्रांनी बी तेच झालं. 2 आपट्या खाल्ल्या आणि तिसऱ्या आपटीला त्यांनी इकडं पाहिलं मागं तर ते हनुमंतरायचे उभेच होते. कारण हे त्यांचं काही शेपूट सोडलं नाही हनुमंतराय. आणि ते म्हणले का हनुमंतराव कधी आले तुम्ही ज्या वेळेला पहिला दगड टाकला ना त्यावेळेलाच आलेलं आहे म्हटले. म्हणजे म्हणले आपलं भांडं सगळं उघडं. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी प्रत्यक्ष नामीने दगडी टाकून तरले नाहीत पण प्रभू रामचंद्रांच्या नामाने दगडी तरले. लक्षात आलं का. पण नामीपेक्षा नामाची ताकद जास्त आहे आणि ती ताकद तुकोबरायांनी ओळखली. आणि मृत्यू लोकामध्ये मग आम्हाला नामीचं काही देणं घेणंच नाही ठेवलं त्यांनी. विठ्ठल कुठं राहिला एक दिवशी पंढरपुरात राहिले आणि ते म्हणले मग आता काय करायचं आम्ही काय करायचं काय नाही. विठ्ठलाच्या नावाने नाम करा नाम घ्या. असं घ्या की तो साक्षात तुमच्या समोर प्रगट आहे. आणि तर झालेल्याचे अनेक उदाहरणे आहेत. एक नाही. वारकरी संप्रदायात सगुण साक्षात्कारी अनेक साधू होऊन गेले संत होऊन गेले. काही कमी आहेत. तेव्हा आपल्याला का होत नाही तर आपली नामनिष्ठा कमीच पडते. तितकी नामनिष्ठा नाही. तेव्हा तुम्हाला वेदांत कळो नाही तर नका का कळाना पण नाम घ्यायला सोडू नका. रामकृष्ण हरिनामाचा अखंड घोष करा आणि त्याच्यात कल्याणच होईल. म्हणजे तिथं ते करावे देवाचे चिंतन. तेव्हा मग कसं करायचं कास घालून. कारण तिथंसुद्धा काय करावं लागतं काही गोष्टी त्याग. असं नाही की सगळं चालतं आहे किती बी भरपेट खाल्लं आणि मग म्हणले आता नामस्मरण करू असं नाही चालत. त्याला बी तुम्हाला थोडंसं काय घालावं लागतं कंट्रोल ठेवावं लागतं. आहार युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर बहुनिद्रा भाषण.
तर या सगळ्या गोष्टी नियंत्रित केल्यावरती म्हणजे याला याची एक कास आहे, म्हणजे विवेक वैराग्याची भक्तीमध्ये सुद्धा उपयोगी येतं ते. तत्त्वज्ञानाचंच विवेक वैराग्य असं नाही. कारण मग ह्याच्यात तर नाम किती प्रभावी आहे हे सांगताना तुकोबराय जसे म्हटले ना की सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे, तेवढंच चिंतन झालं आपलं, परत काही चिंतन नाही झालं. म्हणजे पंढरीच्या वारी ते नाम म्हणजे नाम हे इतकं पॉवरफुल आहे. पण ज्यांचा विश्वास नसेल त्यांना तुकोबरायांनी केलेलं आहे सारासार विचार करा, उठाउठी सारासार विचार करा. विचाराच्या पुढे सारासार आणि उठाउठी अशी दोन विशेषणं लावलेली इथं. आणि ते म्हणतात सारासार विचार करा. सारासार विचार करा याच्यावर मी मोठ्या मोठ्या महाराजांचे 2-3 कार्यक्रम पाहिले, ऐकले. तर त्यांनी ते आत्मा आणि अनात्मा आणि यांचं पृथक्करण करा असंच सगळीकडे म्हटलेलं आहे. पण तसा अर्थ नाही लागत. तर सारासार विचार तुकोबराय आत्म्यानं अनात्म्याचा कशाला सांगतील. आणि तुम्ही आज बी जेवढी कीर्तनं असतील यूट्यूबला तेवढी पाहून घ्या. त्याच्यामध्ये त्यांनी सारासार या पदाचा अर्थ काय केलेला आहे, आत्मा आणि अनात्मा यांचा. आणि तसा अर्थ नसून त्याचा अर्थ असा आहे नामाबरोबर इतरांची तुलना करा. इतर साधनं त्या नामाबरोबर तुलना करून पहा. याच्यात सारासार विचार करा की श्रेष्ठ कोण आहे. नाम श्रेष्ठ आहे का जप श्रेष्ठ, बाकीचं तुमचं यज्ञ श्रेष्ठ आहे का योग श्रेष्ठ आहे किंवा ज्ञान श्रेष्ठ आहे. तुकोबरायांनी सगळ्याला कनिष्ठत्व आणलेलं आहे. तत्त्वज्ञानाला सुद्धा नामापुढे कनिष्ठत्व टाकलं त्यांनी. नाम श्रेष्ठ आहे, तत्त्वज्ञान कनिष्ठ आहे. म्हणजे नामाचा अर्धांश नाही ते माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसं. तर आता याचं कारण आहे म्हणून तिथं सारासार विचार करा या पदाचा अर्थ असा आहे इतर साधनांच्या बरोबर तुम्ही काय करा, नामाचा सारासार विचार करा. आणि मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की नाम काय आहे म्हणून. पण मग श्रेष्ठ म्हणून लोकांनी बरेचसे आहेत ना त्याच्याकडे असा कानाडोळा केला आहे. किंवा नाम घेत नाहीत लोक असं नाही, घेतात पण त्याचं फारच इज्जत नाही ठेवली त्या नामाची, अशी टंगळमंगळ करून पार. पण तुम्ही तसं नका घेऊ. तुकोबराय म्हणतात कास घालून बळकट, तुम्हाला हेच नाम कळीकाळापासून वाचल म्हणून झालो कळीकाळ. मी सुद्धा तेच केलं, कास बळकट घातली नामाची. इतर साधनापेक्षा श्रेष्ठत्व समजून काळी काळावर नीट झालो आणि भवसागर तरून गेलो. तुम्हालासुद्धा तारण्यासाठी मी आलेलो आहे. कोणी या तर यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कर. तुम्हाला कोणाला चिंता करायचे काही कारण नाही. कारण लहान थोर याच्यामध्ये अनाधिकारी घेतले, अधिकारी आणि अनाधिकारी. लहान म्हणजे अनाधिकारी आणि मोठा म्हणजे थोर म्हणजे अधिकारी. अधिकारी असेल त्याने बी नामस्मरण करावं आणि अनाधिकारी असेल त्याने बी नामस्मरण करावं. गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दुश्चिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकलाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. तर तुम्ही काय करा, विठ्ठलाचं स्मरण करा माऊली म्हणतात तसं. तुकोबराय बी तेच म्हणतात. आता या दोन्ही मोठ्या संतांनी आपल्याला सांगितलं का नाही, आता कोणाचं ऐकावं आपण. तर माऊली स्वतः ज्ञानी असून सुद्धा ते म्हणतात सोहम भावी पूर्ण ज्ञाते. म्हणजे जे सोहम म्हणजे सहा अहम, तो परमात्मा मी आहे असं ज्यांना ज्ञान आहे त्यांनी सुद्धा काय करावं, विठ्ठलाचं स्मरण करावं. हे संप्रदायाचं श्रेष्ठत्व आहे बा. म्हणजे मग त्यांनी का करावं, त्यांनी जर केलं ना तर त्यांचं बघून बाकीचे करतील. कारण आपल्या लोकांना सवय काय, मोठे करतात का, मोठे नाही. समजा मी तुम्हाला नुसतंच तत्त्वज्ञान सांगत बसलो तर तुम्ही ऑब्झर्वेशन माझ्यापेक्षा तुमचं जास्त बारीक आहे. पण ते म्हणतात महाराज काय करतात ते बघा बरं. म्हणजे महाराज काय करतात म्हणजे महाराज काय नाही रामकृष्ण हरी म्हणतात. हां मग म्हटलं ठीक आहे. मग ते म्हणतात म्हणजे आम्ही यद्यदाचरती श्रेष्ठ असतात देवे तरो जना हा सयत प्रमाणम कृते लोकस्तजनो वर्तते. हां वडीला जय जय करते त्या नाम त्यांची वर्ष ती ओवी आली की मला पंढरीनाथ महाराजाची आठवण, दळवी आरणगावच्या महाराजाची. हां दळवी. कारण त्यांचं ती पेटंटच पाठच होतं. हां ते सारखेच म्हणायचं. म्हणजे एका प्रवचनात त्यांचे कमीत कमी 8-10 वेळा म्हणून होते यद्यदाचरती श्रेष्ठच. हां नाही ते हे म्हणायचे
वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती येर आचरती सामान्य सकळ, बाकीचे सगळे त्याला अनुसरतात आणि आहे बी चांगलं. म्हणून नाम आणि ज्ञान ही दोन्हीही श्रेष्ठ आहेत. एकापेक्षा एक कनिष्ठ नाही आणि एकापेक्षा एक वरिष्ठही नाही, हे दोन्हीही सम आहेत. आणि मग कारण असं आहे, आण अधिकाऱ्याला अधिकारी व्हावं लागेल का नाही? अधिकारी असेल तर ज्ञान प्रभावी, आण अधिकारी असेल तर नाम प्रभावी. आणि मग ते म्हटले मग आण अधिकारी म्हणजे स्टेप्स झाली, मग ते आहेच आहे. त्याला क्रम काय म्हटलं, क्रममुक्ती म्हटलेलं आहे, बरोबर आहे. ते क्रमाने आधी तुम्ही नामस्मरण करा आणि ज्ञान आपोआप प्रगट होतं. पण साधारण नाही करून चालत, कारण कोणतीही क्रिया, ते नारद महर्षींचं उदाहरण आहे एक त्याला, की नारद महर्षींचा एक मनुष्य भेटला जो चिंचेच्या झाडाखाली साधना करत बसला होता. आणि तो असा, त्यांनी नारद महर्षी आलेले पाहिल्यावर चेंडीवाले बाबा आले आणि मग ते पळतच गेला बुवा. ते म्हटले बस साधू भेटले तर कामच झालं आपलं. आणि ते साष्टांग दंडवत घातला. नारद महर्षीने म्हटले की तथास्तु, उठावलं त्याला. बाबा भाऊ काय काम आहे तुझं? म्हटले बास, म्हटले मला तुम्ही भेटले, माझं एक मनात चालले उलघाल झाली. म्हटले काय? की मला देव कधी भेटते, मला ह्या जन्मात भेटणार आहेत का पुढच्या जन्मात का 100 जन्म जाणार का, मला काही कळायला मार्ग नाही. आणि माझी साधना तर चालू आहे. मग त्याच्यात संशय आहे का नाही त्या साधनेत? ज्या वेळेला साधनेत संशय असतो ना, तेव्हा ती साधना तीव्र गतीने होत नाही, त्याच्यातला घोटाळाच येतो. तर तीव्र का गतीने ते म्हणजे मिळते का नाही मिळते, म्हणून ते त्याच्यात डळमळीत होत होते. आणि ज्या वेळेला त्याला असं लक्षात येतं की बस याच्याशिवाय पर्यायच नाही आणि हे फलच देत आहे, मग त्या व्यक्तीचे जे स्पीड आहे ना साधनेचं, ते जबरदस्त वाढतं. ज्या दिवशी तर आपला त्याच्यावरती तुमचा नामावर जितका दृढ विश्वास बसेल ना, त्या दिवशी तुम्ही जेवढे मागच्या 10 वर्षात केलं नाही ना, ते 10 दिवसात करून दाखवतात. कारण त्याला काय झालं, ते दृढ विश्वास झाला आणि ठामपणे लक्षात आलं की बस मला मी आता हेच करणार. ज्या वेळेला अशा कास घालून बळकट ज्या वेळेला तो उठतो ना, त्यावेळेला त्याला फळच मिळतात. आणि ते नारद महर्षींना म्हटल्यावर पण म्हटलं आता काय सांगावं बो ह्या माणसाला, कारण ती एक तर कोण आहे, हा कोणाचं नाव घेतो आहे, ते भगवान विष्णूंचं. आणि भगवान विष्णूंचा लय कार्यक्रम वेगळा आहे. म्हटले हे कधी कोणावर प्रसन्न होतील सांगता येत नाही. नाही म्हटलं तर तोंडसुद्धा दाखवत नाही, आणि नाही म्हटलं ज्यांच्या डोक्यात जर आलं तर तात्काळ त्याला मुक्त बी करून टाकते. ते म्हटले बा ठीक आहे, पण मला तर काही नाही सांगता येतं. मग तुम्ही वैकुंठाला जाताना? हो म्हटले. मग तेवढं भगवान विष्णूंना तेवढं विचारून या माझ्यासाठी की बा काय. ते म्हणले चालेल. निघून गेले. पुढे जाऊन काय ते आता ते पण भगवान विष्णूंची गाठभेट झाली, त्यांच्या लक्षात आलं काय झालं, ते प्रश्न असा होता. आणि पण मृत्यू लोकात येणारच होते ते. मग ते म्हटले बा असा एक माणूस आहे, तो बसलेला आहे असा साधना. तेव्हा भगवंत म्हटले तो अमक्या गावामध्ये ते चिंचेच्या झाडाखाली बसलेला तो का? हां. भगवंताला कसं काय माहिती? त्याच्या मागं तर एवढा सगळा उद्योग पडला आहे. हां, तुम्ही आता पांडुरंगाच्या मंदिरात आला, हे देवाला माहिती आहे का? माहिती आहे. त्याला एवढा दुनिया पाहिजे, सगळे ब्रह्मांड पाहिजे, आणि तिथं कोण एखादा माणूस बसला म्हणजे शिंदे सर हरिपाठाला बसले, ते कसं काय समजत? हां, तर तो अंतर्यामी, त्याला भूतमात्राच्या चित्तात काय चाललं हे कळतं. म्हणून त्याला काय अशा फायली ओपन नाही कराव्या लागत कम्प्युटरसारख्या. त्याला एकाच काळात सगळं काही त्याचं ज्ञान होतं. तो म्हणला हा तुम्हाला जो बोलला होता तोच माणूस आहे ना, तो मुलगा? हा म्हणतो. हा, त्याला म्हणावं, कारण मग आता ते भगवंतानी पाहिलं त्याची जी साधना कशी चालली आहे, डळमळीत. कारण विश्वासार्हता नाही, साधनेत विश्वासार्हतेची फार मोठी आवश्यकता आहे. आणि ती जर विश्वासार्हता नसेल तर तो चिकाटीने साधन करत नाही. तर पाहू, करू, थोडी विश्रांती घेऊ, असं होतं. आणि मग ते म्हटले की त्याला म्हणावं सांगा की सहस्त्र जन्म केल्यानंतर तुझे या साधनेत सहस्त्र जन्म केल्यानंतर मी काय भेट देईल. नारद महर्षीने तर कपाळावरच हाणून घेतलं. ते म्हटले हजारो जन्म त्याचे जायचे आणि मग हा बाबा त्याला जाऊन भेटायचा, आणि ते तर आता एवढा घाईवर आला आहे, आता काय सांगावं बा. मग त्यांनी ते म्हणते बा पण त्याच्यापेक्षा सोपं आहे ना.
तो बिचारा करतोय ना, सोडून द्या. हां, म्हणजे त्या चिंचेचा जेवढे हे आहेत ना पानं, ती सहस्रावधी पानं, त्याचे जन्म सांगितले त्यांनी. त्या चिंचेच्या झाडाला जेवढे, आणि ते बी साधनेचे बरं का, नुसते याचे जन्म नाही. कारण मानवी जन्मातच साधना करता येते, दुसऱ्या जन्मात नाही येत करता. ते नारद महर्षीने डोक्यातलंच काढून टाकलं. ते म्हणले नको, कारण तो करतोय ते बी बंद करून टाकत. असं जर सांगितलं काय होईल बरं. आणि मग ते पण काय लक्षात नाही राहिलं का काय, नारद महर्षींच्या काय असतं, नेहमी पायाखालची वाट असते, त्या रस्त्यानेच माणसं चालतात. तसे नारद महर्षी तिथून एक दिवशी नेमके चालले असता त्यांनी ते पाहिल्याबरोबर धरलं. त्यांनी धरलं की ते गेले की साष्टांग दंडवत, महर्षी 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 असं म्हटले. आपले हे तर लक्षातच नाही, हे तो बसलेला आहे हा म्हणून. बरं 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 म्हटले, माझा प्रश्न विचारला. म्हटले विचारला. आणि म्हटले काय काय सांगितलं देवाने. काय नाही म्हटले, मी तुला भेट देणार आहे, मी तुला भेटच देणार आहे. आणि मग भेट देणार आहे एवढंच त्याने ऐकलं. आणि पुढचा किती वर कधी देणार आहे हे ऐकायचं. कारण त्यांनी ती बोलतानाच तसे बोलले, नरोवा कुंजरोवा. आणि त्याने मग ते मी भेट दे, प्रभू तुम्हाला भेट देणार आहेत असं म्हटल्याबरोबर ती त्याला इतका आनंद झाला, आणि अत्यानंदात समाधी लागली त्याला. आणि म्हणजे ती वस्तुस्थितीनुसार तर इतका गुंग झाला त्याच्यामध्ये, प्रभूंच्या भजनामध्ये. आणि मग ते पुढचं म्हणायचं होतं ना की ते झाडाला जेवढी पान आहेत आणि त्याच्यात तेवढे जन्म जाणार आहेत तुझे, काय हे सांगायचं राहिलं. म्हणले बरं झालं, एकदाचं काम मिटलं माझं. म्हणजे मला सांगायचं ते पुढचं जे राहिलं ते अर्थच राहिलं ना, कारण तो काय झाला त्याच्यात गेला, तो समाधीत गेला. आणि मग ते म्हणले बरं झालं. तिथून आपले बाज निघाले आणि अशी बाजूला पाठीमागं लख प्रकाश पडला. लख प्रकाश पडल्याबरोबर त्यांनी ते मागं वळून पाहिलं तर भगवंत प्रत्यक्ष प्रगट झाले त्याच्यासमोर. काय झाले, प्रगट झाले. ते प्रगट झाल्याबरोबर ते, आणि मग ह्यांचे लक्षात आलं, वा रे वैकुंठ नाही का. माझ्याबरोबर बोलले त्या चिंचेला झाडाला जेवढी पान आहे तर तेवढे त्याचे साधनेचे जन्म जातील. आणि इथं तर मी तर आता एवढ्या अंतरावर पुढं गेलो की इकडं तुम्ही तर लगेच आले सुद्धा. मग आल्यावरती तर पहिल्यांदा त्याच्यावरती तर कृपा झाली देवाची. नारद महर्षी परत माघारी वळून म्हणजे, प्रभू तुम्ही तर आले सुद्धा. हो, मग मला काय पुढचं काय बोलायची काय आवश्यकता राहिली नाही म्हटलं. म्हणजे तुम्ही सुद्धा लाबाडेच करता ना, बाकीचे करतात हे ठीक आहे, पण तुमच्याकडून सुद्धा लाबाडीच. ते म्हणले लाबाडी नाही, तुमच्या लक्षात यायला पाहिजे, ज्या माणसाला तुम्ही पहिल्यांदा भेटला, साधू भेटला, तर त्या माणसाचं पुण्य तितक्या उंचीवर जातं. साधूचं दर्शन झालं आहे ना, साधूचं दर्शन झालेलं आहे तर साधूचं दर्शन दुर्मिळ आहे. चंद्रामृत सुखे सेववेला रवी असता जाता धरवेला बाया हेळा सागर तरवेला परिता साधूची भेटी न होईल का. एवढं दुर्मिळ असणार तुम्ही त्याला भेटले का नाही, त्याचं ते मागचं झालं. आणि त्याला भेटल्यानंतर आत्ता जी परिस्थिती झाली तर त्याच्यात इतका उत्कर्ष झाला त्या भक्तीचा. त्याची मागची जी रटाळ भक्ती चाललेली होती त्या भक्तीने मी सहस्रावधी जन्म सांगितले होते. पण त्याला ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्यांदा भेटला आणि त्याला परत बोलताय त्यावेळेला त्याच्यावर दुसरी साधुकृपाही झाली आणि त्याच्या भक्तीचा उत्कर्ष होऊन गेला, इतका झाला तो. त्याच्यासाठी काळ वेळ नाही लागली, एवढा काळ नाही. म्हणून हजारो वर्षांच्या साधना एका जन्मात करता येतात. किती, तर त्याला काय करावं लागेल, रगाट कास घालून बळकट, असं असायला पाहिजे. आणि असं जर झालं तर मग कोणी जरी असेल तरी त्याचा निश्चितपणे उद्धार होतो. तुकोबराय म्हणतात, या रे लहान थोर कुणी बी या. आणि आपला अधिकार श्रेष्ठ करा. याती भलती नारी नर, जाती पातीचा, गोत्राचा, कुळाचा, धर्माचा, आश्रमाचा कुठलाच विचार सांगितलेला नाही नामामध्ये. याती भलती नारी नर, पुरुष असो स्त्री असो, करावा विचार न लगे. म्हणजे बा आमचा अधिकार आहे का हा विचार करायचा. तर तुम्हाला तो विचार करायची गरज नाही. आम्हाला नामस्मरण करण्याचा अधिकार आहे का, सगळ्यांना आहे. नामस्मरण करण्याचा अधिकार पश्वादिकांना सुद्धा आहे, पण ते करू शकत नाहीत. क्वचित योगभ्रष्ट पण जन्मात तिकडे गेलेले करतात बरं का.
म्हणून काही काही उदाहरणं येतात पशु पक्ष्यांची सुद्धा की ज्यांनी नामस्मरण केलेल्याची उदाहरणं येतात. परंतु म्हणजे ते रिअर, कारण अपवाद प्रत्येक गोष्टीत हे असतात. पण माणसासाठी विशेषतः आहे तेव्हा मग त्याच्यात तरीसुद्धा तुकोबराय स्पष्ट करतात 3ऱ्या चरणामध्ये, कामी गुंतले रिकामे. जे कामी आहेत, कामिक बुद्धी ज्यांची आहे त्यांनाही नामाचा अधिकार आहे. जे काम या पदाचा तसा अर्थ केला. काम या पदाचा दुसरा अर्थ केला, काम म्हणजे ज्यांच्या काम म्हणजे काही कामात असणारे असा, आणि काम या पदाचा अर्थ कामसू किंवा इच्छा असणारा असा. ते असोत, काही रिकामे असोत, काहींना म्हणजे रिकामे मन मोकळे असलेले असा एक अर्थ निघतो. ज्यांचे चित्ताच्या शुद्ध्या झालेल्या आहेत किंवा असाही एक अर्थ निघतो. किंवा जे कामात आहेत, संसाराच्या कामात व्यग्र असणारे आणि संसाराच्या कामात व्यग्र नसणारे असेही अर्थ निघतात. दोन्हीही कामी गुंतले आणि रिकामे असोत किंवा कामात गुंतलेले असोत. त्याला तुकोबराय म्हणतात. किंवा अजून पुढची यादी बरीच टाकलेली आहे. कामी गुंतले रिकामे, जपी तपी येते दमे लाविले दमावे, मुक्त आणि मुमुक्षा. नंतर पाहू.